या बाई बरोबर एक दिवस सुद्धा राहायची इच्छा नाहीये माझी. आणि त्यातून पिंट्याला जर पुळका आला आणि त्याने तिला क्षमा केलं तर करू दे, राहू दे तिथे. मी माझा निघून जाईन, मला काहीही प्रॉब्लेम नाहीये. बाबा हो, असं काय बोलताय तुम्ही? आता तू ठरव बाबा. बाबा माझं ठरलंय. बास झाला, कंटाळा आलाय मला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताई, मी आता बाबांना सोडू शकत नाही. जो निर्णय बाबांचा असेल तोच माझाही असेल. आणि आय एम सॉरी. त्या दिवशी आईनं जर इतकं केलं नसतं ना तर कदाचित आज मी असं बोलत नसतो. त्या दिवशी जे काही चालू होतं ना, मला जीव द्यावासा वाटत होता. अगं पिंट्या, अरे नाही ताई, बास. खरंच बास. नको आता हे काही. बाबा हो, तुम्ही दोघांनी असं केलं तर तिने काय करायचं? जीव देईल ना ती. नाहीतरी तेच म्हणणं आहे ना तिचं. जीव देऊन नावं लिहून ठेवणार होती आमची. अटक करायला सांगणार होती आम्हाला पोलिसांना. आस लावून चालली होती आमच्या गळ्याला. तिला करू दे तसं. जीव दिला तर निदान जाईल तरी. म्हणजे मी वाट बघतोय ती बोलते तसं करते काय याची. सांग तिला. तिने इतकं ताणलंय की आता तुटलंय म्हणावं. कधीही जोडलं जाणार नाही या आयुष्यात. आता आयुष्यभर भूतासारखी एकटी राहा म्हणे या घरात. आणि कर काय करायचे ते तमाशे आणि राडे. आम्ही नाही घाबरत आता. आमची आता सगळं सोसण्याची तयारी आहे, पण हिच्याशी आता हात मिळवणी नाही. हिच्या तमाशाना आता माझ्या लेखी क्षमा नाही, फक्त शिक्षा. आणि ती देण्यापासून प्रत्यक्ष ब्रह्मदेव सुद्धा मला रोखू शकत नाही. या बाईने आता आयुष्यभर एकटं राहणं हीच हिची शिक्षा आहे. पिंट्या, सुनीता, तुम्ही निघा बाळानो आता. या बाईशी बोलण्यात काही अर्थ नाहीये. ही लोकांना गटार म्हणते. ही बाई म्हणजे स्वतः एक. जाऊ दे, तुम्ही निघा. या बाईशी बोलण्यात एक मिनिट सुद्धा वाया घालवणं म्हणजे मूर्खपणा आहे. पिंट्या, निघ आता. बाबा अहो, लहान तोंडी मोठा घास होईल. पण तुम्हाला राग येणार नसेल तर एक बोलू का? बोल बाळा. अहो, असं झालं तर घर फोडल्याचं पाप उगाच माझ्या माती लागल. अहो, लोक काय म्हणतात? हे बघ, लोक काय म्हणायचं ते म्हणतील. लोक आले होते का त्या दिवशी तमाशा थांबवायला? लोकांचा फार विचार करत राहू नकोस बाळा. आणि राहिली गोष्ट घर फोडण्याची, तर हे घर तू नाही फोडलेस बाळा. या बाईने स्वतःच्या हाताने स्वतःचं घर फोडलंय. आणि घर फोडून तिचं समाधान झालं नाही म्हणून स्वतःच्या गुणांनी स्वतःचा संसार देखील मोडलाय. आणि स्वतःच्या पोटच्या पोराला गमावलंय या बाईने. तुझा दोष नाहीये बाळा यात. तू केवळ निमित्त झालीस या सगळ्याला. हिने संसार आधीच मोडलाय. तू नसते विचार नको आणूस मनात. आणि तू मला मुलीसारखी आहेस म्हणून सांग. ही बाई नागिण आहे. या बाईला घरात पाळणं म्हणजे स्वतःचा सत्यानाश करून घेण्यासारखं आहे ते. एवढ्या एका गोष्टीसाठी तरी विश्वास ठेव माझ्यावर बाळा. नागिण घरात बाळगायची नाही. संधी मिळाल्यावरती दौश केल्याशिवाय राहायची नाही. धर्मच आहे तिचा तो. खरं तर या बाईला नागिण म्हणून मी नागिणीचा अपमान करतोय. कारण नागिण सुद्धा विनाकारण दौश नाही करत कुणाला.
ही बाई त्या नागिणीपेक्षाही भयंकर आहे. कुणालाही सोडलेलं नाहीये तिने, ना मला, ना जानूला, ना तिच्या पोटच्या पोराला. माझ्या मुलाच्या संसारावर आता मला हिची काळी सावली नकोय. माझ्या जीवात जीव असेपर्यंत या बाईपासून तुमचं संरक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि ते जर मी केलं नाही ना तर नरकात सुद्धा जागा मिळायची नाही मला. सुनीता, चल निघूया. सुनीता, निघूया. चल. ताई, तू पण बाहेर येतेस प्लीज. असं नका हो करू तुम्ही माझ्या बरोबर. हो, माझ्या लेकराला माझ्यापासून नका तोडू तुम्ही. मी कोणाच्या तोंडाकडे बघून जगू सांगा ना. मला एकदा शेवटचं माफ करा तुम्ही. माझ्यावर दया करा. कला, मी खरंच परत असं कधीच करणार नाही. कला सोड. माझ्या पिंट्याची शपथ घेऊन सांगते तुम्हाला, मी पुन्हा खरंच असं कधी करणार नाही हो. अहो, ऐका ना माझं. झालं का पठण? नाही ग ताई, व्हायचंय अजून. कमाल आहे बाबा. का, काय झालं? नाही, मला वाटलं आता तुझं पठण किती वेळ चालणार, मग जेवायला किती उशीर होणार कोणास ठाऊक. अगं मी तयार आहे ताई. सरे, बरी आहेस ना? हो ताई. चल मग. ताई, आता काय आहे? तुला तो पप्पू आठवतोय का ग? पप्पू? कोण पप्पू? अगं तो नाही का मला बघायला आला होता तो, आता वर्षभरातला तो नाही का, जान्हवीने त्याचं स्थळ आणलं होतं तो ग. नाही बाई आठवत आहे. पण आता त्याचं काय? त्याचं काही नाही ग, म्हणजे त्यांचा मेसेज आलाय मला. मग काही नाही, म्हणजे त्यांचं सुद्धा अजून लग्न झालं नाहीये. मग मग काय करतेस ताई? सरे, मुद्दा काय आहे? काही नाहीये मुद्दा. चल जेवायला. चल. अगं पण तुला काय करायचंय? लोक मलाच म्हणतील ना मग रोने. बोलू दे. आता ताई त्यांना असंच वाटेल ना की हिच्या आईशी बापसाने तिला एवढं शिकवलंय म्हणून. घरी आले नाही का लागली घर फोडाय. ते तू सांग यारीला ताईला. चिडू नकोस बघू आधी. अगं पण अरे ती नवीन आहे ना आपल्या घरी, समजून घे ना. आणि तुला जे सांगायचंय ते न चिडता सांग बघू. कसं कळेल रे तिला? ठीक आहे. हे बघ सुनीता, प्लीज तू बाबांची बोलू नकोस प्लीज. रोन्या, समजा माझ्यामुळेच झालंय ना. बघितलं? हे बघ, तिला जे वाटतंय ते ती बोलतेय. काय मला नाही चालणार हो. म्हणजे बघा ना, मी आले म्हणून हे समजा झालं ना. तसं नाहीये बाळा. तसं नाही हो. आता आईने ठरवलेल्या मुलीशी जर रोहनने लग्न केलं असतं तर अशी येळ आली असती का? हे बघ, तुला काही माहित नाहीये सुनीता. मूर्खासारखी बडबड नको करूस. पिंट्या, हिला एवढा जर पुळका आला असेल नाहीच तर जा आई बरोबर तू राहा. मी निघेन बाबांबरोबर बाहेर. पिंट्या गप्प बस. काहीही काय बोलतोयस तू? अगं नाही तर काय, एकदा सांगितलं कळत नाही का हिला? माहित नाही, उगाच आपली बडबड चालू आहे. अरे हो, पण तुला एवढं चिडायला काय झालंय? ताईडा, तुला माहितीये ना बाबा काय म्हणाले? ते म्हणाले की पिंट्याला आईला माफ करायचं असेल तर करू दे, पण मी तिला माफ करणार नाही. मी घरातनं निघून जाईन. मागच्या वेळेला काय झालं होतं आठवतंय ना? बाबांनी जर परत वृद्धाश्रमाचं डोक्यात घेतलं तर कोण त्यांच्या डोक्यातनं ते खूळ बाहेर काढणार आहे?
पण त्यांनी एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं ना, ते तू बदलू शकत ना मी बदलू शकत. आणि तसंही मला आता आई बरोबर राहायचं नाहीये. कंटाळा आलाय मला. सतत भांडणं, सतत राडे, पास झालं ताई आता. बरं सगळं विसरून तिच्या बरोबर राहायचं ठरवलं तर पुन्हा सगळं तेच सुरू करते ती. त्यापेक्षा नकोच ना काही. चल चल मी निघतो. नाही 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 नाही, तू माझ्या बरोबर येऊ नकोस, मागून ये. उगाच भांडण होतील आपल्या. बाय ताई. हॅलो. हा पप्पा. काय? अहो नको नको, नाही नाही नाही, अहो नको नको नको. अहो लय लपडी झालेत पप्पा. नाही, दोघं बी ऐकायला तयार नाहीयेत. वेगळं बिराड करायचं म्हणतेत. आपण कशाला? अहो नको पप्पा. देवा. नाही पण तुम्हाला कोणी सांगितलं? वहिनी अगं सरूचं काय? आज जेवण झाल्यानंतर पठाण आहे तिचं. वा, आज पश्चिमेला सूर्य उगवलेला दिसतोय. काय चाललेलं असतं मनात तिच्या कोणास ठाऊक. जोपर्यंत तिच्या डोक्यातनं लग्नाचं खूळ जात नाही ना, तोपर्यंत हे असंच चालू राहणार. पण आपण बोलायचं नाही काहीही त्याच्याबद्दल. मी तर काही बोलतच नाही. ए हो, जान्हवीचा फोन आला होता का? नाही ना, मी सुद्धा वाट बघते, अजून आला नाहीये फोन. काय चाललं असेल तिथे कोणास ठाऊक. आपल्या जीवाला नसता घोर. त्या श्री जान्हवीने नसता उद्योग करून ठेवलेला आहे. त्या पिंट्याच्या लग्नाचं प्रकरण महागात पडणार आहे. आत्ता कळणार नाही त्यांना, पण वेळ आली ना की बरोबर कळेल. पण पण बेबी, जान्हवीनी पिंट्याच्या लग्नाबद्दल काही माहित नाही असं आईला का सांगितलं असेल ग? बहिणी, जान्हवी खोटं बोलली तिच्या आईशी. दुसरं काय करणार म्हणा ती तरी. हो तेही आहेच म्हणा. काय करणार? तिच्या आईला जर तिने खरं सांगितलं असतं ना, तर त्यांनी भांडून भुसकट पाडलं असतं तिचं. हो ना ग. आजचं मरण तिने उद्यावर ढकल, पण मरण तर आहेच ना. चुकणार नाहीये ते. त्यांच्याशी ना कसं वागायचं हेच कळत नाही मला कधी. आपण काहीच वागायचं नाही. त्या जे वागतात ना, त्याला फक्त आपण रिॲक्ट करत राहायचं. त्या कधी सुधारणार कोणास ठाऊक. अशी माणसं सुधारतच नाहीत वहिनी. आता तिच्या बाबांनी काही करायचं ठरवलं ना तरच काही होईल. यांनी केलं तर असणारच, पण या त्यांना काही दाद लागू देत असतील असं मला तरी काही वाटत नाही. यातून काय होणार आहे कोणास ठाऊक. तिच्या बाबांनी जो काही निर्णय घेतला असेल ना, त्याच्यावर त्यांनी ठाम असावं म्हणजे झालं. पण पण एकट्या कशा राहतील त्या? एकट्या राहिल्या ना तरच डोकं ठिकाणावर येणार आहे त्यांचं. हो हो सर, ऍक्च्युली मी हाफ डे येणार होते, पण म्हणजे जरा फुल डे सुट्टी घ्यावी लागेल. नाही नाही, सुट्ट्या शिल्लक आहेत माझ्या, पण मी म्हटलं तुम्हाला कळवावं एकदा. थँक्यू सर. हो, उद्या तर सुट्टी आहेच ना. बाकी हो ठीक आहे सर, चालेल. ठेवू सर? हो, थँक्यू. आय एम सॉरी, मी चहाही विचारला नाही तुम्हाला. चहा करते आम्ही पटकन. असू दे असू दे. मी करू का? मला येतो चहा बनवता. नको, तू थांब, मी करते. अगं जानू, तू कशाला बेटा? राहू दे, तू तर दोन जीवांचीच. राहू दे राहू दे, मी करते. तुम्ही घ्याल ना चहा? होय, 2 घोट चालेल की. हो. बोला, काय म्हणताय? काय नाही, सुनती म्हणत होती की तुम्ही. हो,
आम्ही वेगळं राहायचं ठरवलंय. साहेब, बराबर आहे तुमचं. आणि तसं बी हा तुमच्या घरचा मामला आहे. हो, नाही नाही, तसं काही नाहीये. आमच्या घरातला मामला असं नाहीये. ते तुमची मुलगी आता आमच्या घराचा भाग झाली, त्यामुळे तुमच्या घरचा मुद्दा आमच्या घरचा मुद्दा असं काही नाही. आपल्या घरातला मुद्दा आहे असं समजूया आपण. आणि मी जे काही करतोय ते तुमच्या मुलीच्या सुखासाठीच करतोय, यावर विश्वास ठेवा तुम्ही. आहो नाही नाही, तुमच्यावर एकदम विश्वास आहे हो, अगदी डाऊटच नाही बघा. आमची पोरगी ह्या विश्वासावरतीच दिली ना हो. उद्याच शिफ्ट करतोय आम्ही. म्हणजे तुम्हाला ठाऊक आहे की नाही मला माहिती नाही, पण हिने सुनीताला घरात घेतलेलं नाहीये. नाही नाही, तुम्ही बोलली नाही तसं. पण काय आहे सर, घर म्हणलं का भांड्याला भांड वाजायचंच. पण आमच्या घरात हे एकच भांड एवढ्या जोराने वाजतंय ना की आम्हालाच पोचे पडायची वेळ आली आता. बघा साहेब, आता तुमचा निर्णय आहे. आमच्या पाहुण्यात सुनतीला लय बोलतील, अहो घर फोडलं म्हणतील. आधी तिच्या लग्नाला कुणाला बोलवता आलं नाही बघा. असंच असतं ना हो, मानपान नाही झाला कुणाचा, समधीच पाहुणे नाराज आहेत बघा आमच्यावर. आणि त्यात ही वेगळी झाली कळल्यावर समधीच पाहुणे सुनतीला नावं ठेवतील बघा. म्हणजे ही घरात आली आणि महिन्याभरात वेगळी झाली. आम्हाला तोंड दाखवायला कुठं जागा राहणार नाही बघा. अहो आपली माणसं तोडून नाही जमत, त्यांच्या संकटात दिवस घालवायचे असतात आपल्याला. उगाच कशाला ना. सुनतीला तर आम्ही तेच सांगत होतो, म्हणलं नंतर झालं असतं ना हे तर काय वांदा नव्हता बघ. पण म्हणजे कसं, लगीन झालं आणि वेगळे झाले असं होणार नाही का. आणि हा टपका सुनतीवर बसला ना तर आयुष्यभर पुसला नाही जायचा बघा. पाहुणे रावणे समधीच बोलतील, बरं नाही वाटत ना व. आम्हाला तर तुमचे आमचे समदे पाहुणे मिळून एक पूजा घालायची आहे. पण हे असं झालं तर सुनतेच्या नावानं लई बबरा होईल. आधीच तिनं लव केलं, कुणाला काही विचारलं नाही का काय नाही, लगीनच करून मोकळी झाली. आम्ही आबरूला भिवून वागणारी माणसं आहोत. म्हणजे आम्ही काय जोर नाही देऊ शकत. पण बघा साहेब, आमच्या पोरीवर उगी टेपरं न ग. शेवटी आम्हाला बी विचारणारे कोणी आहेत ना. असं नाही की आम्ही पोरगी दिली म्हणजे संपलं. हो, नाही नाही नाही, मुलगी दिली म्हणजे सगळं संपतं असं काहीच नसतं. आणि तुमच्यासारखे आम्हाला फारसे नातेवाईक सुद्धा नाहीये, त्यामुळे तुम्हाला जी अडचण वाटते ती आम्हाला नाही वाटत आहे. राग नका धरू साहेब, आम्ही आपलं हात जोडून. हो, रागवेन कशाला, तसं काही नाहीये. आमची सुनतीत सांभाळून गेली समद, अगदी तुम्हाला तक्रार करून द्यायचीच नाही बघा. आणि तसं नाही झालं ना तर पायताना ना हाना आम्हाला. काय एवढं, माझी सुनीताबद्दल काहीच तक्रार नाहीये. उलट
तिला वाचवण्यासाठीच मी तिला वाचवायचं असेल तर पाहुण्यात होणाऱ्या बदनामीपासून वाचवा. सुनतीचे मामा आहे, काका काकी आहे, त्यांची पोरं ढोरं आहेत. अहो लई गोतावळा आहे. बाकी आमचं काय बी म्हणणं नाही. तसं नसतं नसाय तर आम्ही आलो की नसतो.